पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती। त्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली। पोलीस आणि सरकारवर ताशेरे ओढले गेले आणि अखेर आरोपीला ताब्यात देखील घेण्यात आले। मात्र ही घटना कशी घडली, आरोपीला ताब्यात कसं घेतलं गेलं, जाणून घेऊ A to Z घटनाक्रम। बुधवारी 25 फेब्रुवारी रोजी भल्या पहाटे पुण्यातील अत्यंत गजबजलेला भाग असलेला स्वारगेट बस स्थानकामध्ये पीडित तरुणी आली होती। पुण्यातील रुग्णालयात समुपदेशक म्हणून ती काम करते। यावेळी दत्तात्रय गाडे हा आरोपी तिथे आला। त्याने पीडितेला गोड बोलून मदत करत असल्याचा बहाणा केला। तिला डेपोतील अंधारात असलेली बंद पडलेली बस तिच्या गावी फलटणला जाणार असल्याचं सांगितलं। तो तिला बसमध्ये घेऊन गेला आणि पाठोपाठ गाडीतही चढला। बसमध्ये चढताच त्याने गाडीचा दरवाजा लावून घेतला आणि पीडितेसोबत अतिप्रसंग केला। त्यानंतर त्याने तिला धमकी दिली की हा प्रकार कुठेही सांगितल्यास तिला ठार करेन आणि तो फरार झाला। तरुणीला मानसिक धक्का बसल्याने ती पोलीस ठाण्यात गेली नाही, उलट ती फलटणला तिच्या घरी गेली। मात्र तिने तिच्या मित्र आणि कुटुंबाला या घटनेची माहिती दिली। त्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलीस तपास सुरू झाला। या दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी 1 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांची तब्बल 13 पथकं गुंतली होती। डॉग स्क्वॉड, ड्रोनद्वारे या आरोपी गाडेचा शोध सुरू होता। मात्र तरी देखील तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता। त्यानंतर पुण्याजवळील शिरूर जवळील गुन्हाट या गावात तो असल्याची माहिती समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना मदत केली। आरोपी गाडे हा गुन्हाट या गावातील ऊसाच्या शेतात लपून बसला आहे। तेव्हा तो कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता। त्यावेळी तो कुणाला तरी दिसला आणि मग तो तेथून पळाला। पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने त्याला हुडकून काढलं। रात्रीच्या अंधारात त्याला शोधण्यात अनेक अडचणी येत होत्या, मात्र अथक प्रयत्नांनंतर अखेर त्याला अटक करण्यात आली। दरम्यान गुन्हाट गावातील गणेश गव्हाणे या तरुणाने दत्ता गाडे या आरोपीला आपण पकडून दिल्याचा दावा केला आहे। या संदर्भात त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे। सदर आरोपी मी ताब्यात घेतला। त्यावेळेस क्राईमचे माझ्या संपर्कात असलेले पोलीस मी त्यांना कॉल केलेला होता। त्वरित काही पोलीस यंत्रणा आली आणि माझ्या हातून तो आरोपी होता। तो आरोपी त्या ठिकाणी हिसकावून त्या ठिकाणी नेण्यात आला। त्यामुळे पोलिसांनी माझ्याकडून या आरोपीला हिसकावून घेतल्याचा या तरुणाने केलेल्या दाव्यामुळे या स्टोरीला आणखी एक ट्विस्ट आलाय। तर दुसरीकडे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणी नव्या वादाला तोंड फोडले। पीडित तरुणीने अत्याचारावेळी प्रतिकार किंवा आरडाओरडा का केला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर दुसरीकडे आरोपीला ताब्यात घेताच त्याने पोलिसांना कबुली दिली की आम्ही एकमेकाच्या सहमतीने संबंध ठेवले। त्यामुळे आता या स्वारगेट घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला नक्की फॉलो करा।